सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इगतपुरी तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी येथील उंबरदरा खरेलेच्या कडा परिसरात बुधवारी 24 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजता भीषण भूस्खलन झाले। या दुर्घटनेत डोंगराचा मोठा भाग कोसळून शेकडो टन दगड, माती आणि मोठी झाडे खाली आल्याने सुमारे 15 ते 20 आदिवासी शेतकऱ्यांच्या भात लागवडीखालील वनपट्टे व खासगी जमिनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सततच्या पावसामुळे 2 डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या ओहळालगत मोठे भूस्खलन होऊन डोंगराचा भाग सुमारे 500 ते 700 मीटर खाली घसरलाय। परिणामी शेत जमिनींवर मोठमोठे दगड, माती व झाडे साचल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले। घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा व मोबाईल नेटवर्क खंडित झाल्याने प्रशासनाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला। माहिती मिळताच तहसीलदार अभिजित बारवकर यांनी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, FDCMचे मयूर धोटे, मंडळ अधिकारी महेश वाघ, तलाठी वंदना चौधरी, ग्रामविकास अधिकारी मनीषा कलंकर यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। तहसीलदार बारवकर यांनी ड्रोनद्वारे नुकसानीचे चित्रीकरण करून महसूल, कृषी, वन व ग्रामविकास विभागाला संयुक्त पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले। नुकसान भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात येणार असून NDRF व SDRFच्या शासन निर्णयानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केटी बंधारा व गॅबियन वॉल उभारण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येणार आहे। स्थानिक ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या मते आंबेवाडी परिसरात यापूर्वी इतके मोठे भूस्खलन कधीच झाले नव्हते। आपण आता इगतपुरी तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागामध्ये जवळपास म्हणजे आंबेवाडी हे गाव आहे। आंबेवाडी गावामध्ये आज या ठिकाणी आलो असता आंबेवाडी गावचा जो काही उंबरदरा आणि खरलेचा कडा आज पाठीमागे आपण बघतोय, या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हा कडा कोसळला। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन झालं आणि या भूस्खलनामध्ये जवळपास आंबेवाडी गावच्या वनपट्ट्याच्या जमिनीत असणारे आमचे भागातील आदिवासी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी डायरेक्ट होत्याच्या नव्हत्या झाल्या। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठमोठे असे झाडं उन्मळून खाली आले। यासोबतच जवळपास 15-20 फूट उंचीचे आणि लांबी रुंदीचे दगड या ठिकाणी वरतून खाली आले। सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी परंतु या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर सर, कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, स्थानिक तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि सर्वच महसूल यंत्रणा या ठिकाणी आज हजर झाली आणि आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्याने या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर आज जर बघितलं तर काहीतरी मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधी रुपये जरी खर्च केले तरी ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांची होणार नाही। म्हणून मी या ठिकाणी शासनाला आवर्जून या ठिकाणी आवाहन करेल की आज जमिनी डायरेक्ट वाहून गेल्यात मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळपास जर इथं वस्ती जर असती मानवी लोकवस्ती आज माळींपेक्षा दुसरी मोठी घटना नसती घडली, म्हणजे माळींसारखीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असती। आज जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहे। आज उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील या शेतकऱ्यांचा ऐरणीवर आलाय। तरी माझी या ठिकाणी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असेल की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर या जमिनीचं लेवलिंग करण्यासाठी नाला बर्डिंगच्या मार्फत गॅबलिन वॉल बांधण्यासाठी असेल किंवा जमिनी दुरुस्ती करण्यासाठी असेल, सपाटी करण्यासाठी असेल, तात्काळ जसा निधी लवकरात लवकर उपलब्ध करता येईल तो त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर अहवाल प्रस्ताव सादर करून शासनाकडे पाठवून उपलब्ध करावा अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो। आज या ठिकाणी जवळपास नुकसानग्रस्त सर्व शेतकरी आहेत, माझे सरपंच ताई देखील या ठिकाणी आहेत। तर नेमकं या शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। नेमकं काय या ठिकाणी बाबा काय वाटतं तुम्हाला, काय कधी झालं, ही काय घटना कशी होती, तुम्ही डोळ्यांनी बघितली का? नाही, रात्रीची झाली। आणि आता याच्यामध्ये तुमच्या जमिनी वाहून गेल्या, शासनाकडे तुमची काय मागणी नेमकं? शासनात आमची मागणी अशीच की आम्हाला जी शेती आहे ती दुरुस्त करून दिली। आणि याच्यामध्ये तुम्ही आता शेती पिकाला भात लागवड पण केली होती का? लागवड केली होती, म्हणजे वरई, नागली, पुरासनी, उडीद वगैरे मोस्टली। आता इगतपुरी तालुका म्हटला तर पावसाचं माहेरघर आणि भाताचं कोठार आहे। डोंगरदऱ्यांमध्ये देखील आमच्या या भागामध्ये भात लागवडीचं मोठ्या प्रमाणात म्हणजे उत्पन्न घेतलं जातं भात शेतीचं। या सर्व शेतकऱ्यांनी भात लावणी केलेली होती आणि या भूस्खलनामुळे त्यांची भात शेती देखील म्हणजे जमीन दोस्त झाली। तरी शासन या
सर्व घटनेची या भूस्खलनात झालेल्या घटनेची त्वरित दखल घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. संदर्भ रुपवते. मी इथला स्थानिक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी जेव्हा इथे सकाळी उठल्यानंतर बघितलं तर पूर्ण डोंगराचं खच्चीकरण होऊन इथे खाली आलेलं आहे आणि इथे 20 ते 25 शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे. आणि ही घटना बुधवारी झाल्यानंतर पण आमच्यापर्यंत प्रशासन पोचलेलं नाही आहे. प्रशासन आजचा दिवस सोमवार आहे, आज सोमवारी पोचतं आहे आणि त्यात पण आम्हाला पाहिजे तशी मदतीचं काही आश्वासन शेतकऱ्यांना पाहिजे तसं भेटलेलं नाही आहे. त्यात आम्हाला सहकार्य म्हणून आमच्या ग्रामसेविका आणि तलाठी मॅडम खूप चांगल्या प्रकारे सहकार्य देखील करतात आहेत. बट यात प्रशासनाने जितकी होईल तितकी ह्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो. तुमच्या माध्यमातून काही समर्थ गावकरी पत्रकार यांच्या मार्फत. माझं नाव रामदास सोमा जाधव आणि मी या दऱ्यात राहत असतोय आणि झाप वस्तीवर सुद्धा राहत होतो. पण 2 दिवसापूर्वी सकाळ आणि रात्रभर पूर्ण पाऊस आल्यामुळं मला अंदाज स्वतःला कळाला का पाऊस जास्त होतोय. त्यामुळं मी ते झापाती वस्ती सोडून घरी राहायला गेलो आणि त्या बुधवारच्या रात्रीला एवढा पाऊस खसाळला का त्याच्यात दरडच कोसळून आली. त्याच्यात आमचं सर्व पूर्ण शेत आहे ना, हे दगड झाडांनी सर्व पॅक होऊन गेले. एवढं सांगतो. मी शेतकरी चिंतामण देवराम जाधव आंबेवाडी क्षेत्रामध्ये. हे जे दरड कोसळली त्या दरड कोसळल्यामुळे आमचे आंबेवाडी गावचे 18 ते 19 शेतकरी त्या जमिनीमध्ये पूर्ण त्यांची जमीन उद्ध्वस्त होऊन गेली. म्हणजे पीक लागवड झालेली होती ते पण त्याच्यामध्ये पूर्ण गेलं. असे 18-19 शेतकरी याच्यामध्ये सर्व गेले जास्त पाऊस झाल्यामुळे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित बोधक, इगतपुरी.